भारतामध्ये शक्ती आहे कुठलीही गोष्ट घडवून आणण्याची. म्हणून परिस्थिती, संगती, संस्कार या सगळ्यांमुळे आपलं सबकॉन्शियस माइंड घडत असतं. मी वाईब चांगलं देते, पण समजा माझ्याबद्दल कोणी विचार निगेटिव्ह करत असतील, तर ह्याच्यासाठी काय करू शकतो? मनाने आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा भावना खूप महत्वाची आहे आणि बुद्धीने करतो तेव्हा आपण प्रॅक्टिकल असतो. विचारांकडे पाहायला शिकतो किंवा आता देव म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, त्याच्यामध्ये लोकांचे एवढे कन्फ्युजन आहे. मला वाटतं मला खूप मोठं व्हावं, पण तुझी बुद्धी काय सांगते, तुला शक्य आहे का? आपलं मन आहे ना ज्ञानेंद्रियामार्फत जगाशी जोडलेलं आहे आणि जगाकडनं इन्फॉर्मेशन सगळं काही गोळा करण्याचं काम आपलं ज्ञानेंद्रिय करत असतं. मनाचं व्यवस्थापन म्हणजे साधी गोष्ट आहे. मनाला आवरणं, मनाला सावरणं, मनाला सजवणं आणि मनाला जोडणं. योगाचे विचार केला तर योगी व्हा, उद्योगाचे विचार केला तर उद्योगी व्हा, पैशाचे विचार केला तर श्रीमंत व्हा. म्हणून तुम्ही जो विचार कराल तसं तुम्ही घडताय. म्हणून आम्ही असं म्हणतो हेल्दी माइंड विल गिव्ह यू हेल्दी बॉडी. अंतर्मनाचं काम एकच आहे, ते नेणीपूर्वक करतं, ते ठरवत नाही काय वाईट काय चांगलं. तुम्ही जे सांगाल ते तो घडवून आणण्याचं काम करतो. मनामध्ये आहे ना शक्ती एवढी आहे ना, तुम्ही काही करू शकता. पण दादा, जर का आता कोणी हा पॉडकास्ट ऐकत असेल आणि जो कोणी व्ह्युअर असेल की त्याची आता अंतर्मनाची पाटी एका पॅटर्नने पूर्णपणे भरलेली आहे, आणि समजा हा पॉडकास्ट ऐकून आता ही पाटी त्याला बदलायची आहे, तर मग ती आधीची पाटी पुसणं आणि नवीन विचार ते त्याच्यामध्ये रुजवणं, हे तो करू शकतो? सगळं करू शकतो. माणसाला बुद्धी दिली आहे, माणसाला एवढ्या शक्ती दिल्यात माहिती आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की माणसाला काय कमी दिलं आहे. कल्पना शक्ती दिली आहे, भावना शक्ती दिली, विचार शक्ती दिलेली आहे, चिंतन करण्याची शक्ती आहे, मेमरी दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, सगळं काही दिलेलं आहे. याचा वापर करून तू सगळं काही अचीव करू शकतो आयुष्यामध्ये आणि कुठल्याही क्षणी. आजपासून ठरवलं आपण की मी विचार चांगलेच करणार, करू शकतो माणूस. फक्त ठरवलं पाहिजे. कळलं ना? आपल्याला ते पटलं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो की अवेअरनेस इज द फर्स्ट. ज्ञान, आज तुम्हाला मी ज्ञान देतो की नाही, किंवा आज बरेच लोक ते ऐकतायत. ऐकणारे खूप असतील, लाखो लोक असतील, त्यातले काही लोक घेतील, काही लोक म्हणतील चल आजपासून सुरू करतो. बरोबर की नाही? हे ठरवणं महत्वाचं असतं. म्हणून ज्ञान घेऊन ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवणं याला खूप महत्व आहे. म्हणून एकदा ठरवलं आपण की करायचं आहे ना, मग तुम्हाला ते करता येतं. मनामध्ये आहे ना शक्ती एवढी आहे ना, तुम्ही काही करू शकता, सगळं चेंज करू शकता तुम्ही. म्हणून हे जे हॅबिच्युअल थिंकिंग म्हणतात किंवा ज्याला ॲफर्मेशन नाव दिलं हो, जातं, हो, अफर्मेशन्स म्हणजे म्हणतात. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट म्हणत हो, राहायचं. आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम हेल्दी माझ्याबरोबर वेल्दी म्हणत राहा ना. म्हणत राहा. मी माझं असंच आहे, मला बरं नाही वाटत आहे, माझा रोग आहे, मी असं म्हणत तक्रारी बसतात. करण्यापेक्षा. म्हातारी माणसं तुम्ही बघितलं असं हो. म्हणत असतात, झालं हो माझं वय झालं आता कुठे काय, कशाला म्हणायचं. वय झालं म्हणायची गरज नाही. आय एम यंग. हम्म. आमचे वडील 90 इयर्सला पण म्हणायचे आय एम 90 इयर्स यंग. कशाला पण म्हणायचं, हो की नाही? मग तुम्ही यंग म्हणत राहा तर तुम्ही यंग राहणार. तुम्ही म्हणा मी ओल्ड आहे, रडत राहा. म्हणून रडत राहण्यापेक्षा आता आपण काय करायचं, आपलं चेंज करायचं. आजपासून मी प्रत्येक विचार जो करीन तो चांगलाच करेन, जो उच्चार करीन तो चांगलाच करेन, जो जे ॲक्शन घेईन ती चांगलीच घेईन, असं ठरवा पहिल्यांदा. आणि मग प्रॅक्टिस सुरू करा. आता मी तुम्हाला सांगतो की आज आपलं जर बघितलं ना, हम्म. तर बहिर्मनामध्ये काय विचार येतात हे आपल्याला माहीत नसतं. तू हा प्रश्न मला चांगला विचारला की आतापर्यंत आपली पाठी गुर काय म्हणतात त्याला, गिरमिटलेली आहे. बरोबर. बरोबर की नाही? आजपर्यंत आतापर्यंत सबकॉन्शियस माइंडचा एक पॅटर्न तयार झाला, तर मी काय करणार? चांगला प्रश्न आहे, त्याचं मी उत्तर देतो. हा उत्तर सगळ्यांना उपयोगी पडेल. सगळं काही करू शकतो मनावर घेतलं तर सगळं काही आपण करू शकतो. मग मनावर घ्यायला सुरुवात करूया ना. मग आता काय करायचं? प्रत्येक विचार हा विचार करूनच करायचा. आज आपली परिस्थिती अशी आहे की आपण विचार करतो हेच आपल्याला माहीत नाही. आपल्या मनामध्ये हजारो विचार येत असतात आणि आपण ते विचाराप्रमाणे आपलं मन आपलं काय म्हणतात त्याला घडत असतं किंवा बिघडत असतं. काही लोक सतत चिंतन करत बसतात वाईटाचंच, की आज काय होणार पुढे माझं, आता सगळीकडे रिसेशन आलेलं आहे, माझा जॉब गेलेला आहे, आता मला जॉब नाही मिळाला तर माझं काय होईल, मग मी रस्त्यावर येईल. नको ते चिंतन करत बसतो माणूस आणि हे करतोय पण त्याला माहीत नसतं. आणि त्याच्यातनं काय निर्माण होतं माहिती आहे, निराशेची भावना निर्माण होते. माणूस दुःखी होत जातो. म्हणून आपल्या विचारांप्रमाणे आपल्या भावना होत असतात, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्या भावना बघितलं की आपल्याला कळतं आपले विचार काय आहेत. बघा दोघांचं असोसिएशन आहे. तुमचे विचार चिंता काळजी असेल
तर भावना पण तशाच होत जातात. तुम्ही जर आशा सोडली असेल सगळी, तर तुमच्या मनामध्ये निराशेची भावना असते, दुःखाची भावना असते. जेव्हा तुम्ही चिंता काळजी करता, तेव्हा चिंता काळजीची भावना येते तुमच्या मनामध्ये. तुम्ही दुःखी होता. तेव्हा तुमची भावना हे इंडिकेटर आहे तुमच्या विचारांचं. तुमची भावना जर आनंदाची असेल, कॉन्फिडन्सची असेल, उत्साहाची असेल, तर तुम्ही समजायचं की तुमचे विचार चांगले आहेत. म्हणजे विचार काय करतोय समजण्याचं हे इंडिकेटर आहे. समजलं? आणि हे इंडिकेटरवर लक्ष ठेवलं आपण, की मग आपल्याला कळलं की आपले विचार चुकीचे दिशेने चाललेले आहेत. तर त्याला आपल्याला रिप्लेस केले पाहिजे. लॉ ऑफ रिप्लेसमेंट लक्षात ठेवा. कधी कुठली गोष्ट असेल ना, आता ग्लासमध्ये हवा असते. तिथे पाणी टाकलं की ती हवा जाते, पाणी येते. म्हणजे रिप्लेस झालं ना. मग आता आपल्याला हे विचारांचं रिप्लेसमेंट सुरू करायचं आहे. पण त्याच्यासाठी अवेअरनेस पहिली गोष्ट. तुला माहिती पाहिजे की चुकीची तू विचार करतो. लोकांना माहीत पण नाही की आपण चुकीचे विचार करतो. ते आपले करत असतात, रडत असतात, दुःखी होत असतात. त्यांना आपल्या मनावर पूर्ण कंट्रोल नसतो त्यांचा. म्हणून आता आपल्याला मनावर कंट्रोल आणायचा. म्हणून विचारांकडे पाहायला शिका आता. पहिली गोष्ट, विचारांकडे पाहायला शिका. पाहायला शिका म्हणजे अवेअरनेस. अरे आपण काय विचार करतोय? आपण आनंदी आहोत तर समजायचं आपले चांगले विचार आहेत. किंवा विचार काय करतोय ते लक्ष दिलं तर लक्ष येतं. एक वाक्य सद्गुरूंचं महत्वाचं आहे. लक्ष दिलं की लक्षात येतं. पण लक्ष देण्याचं महत्त्व, लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही तुमच्या विचारांकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. प्रयत्न करा. कधी-कधी विसराल. निदान सुरुवात तर करा. मग हळू-हळू आपल्याला कळायला लागतं, की आपण काय विचार करतोय आणि मग ते विचारांना वळवायला पाहिजे आपल्याला. समजलं ना? एकदा आपल्याला कळलं, आपण ओळखले विचार काय आहेत. पॉझिटिव्ह आहेत, रिप्लेस इट. मग रिप्लेसमेंट कसं करायचं? मग त्याच्यासाठी आम्ही आयडियाज दिलेले आहेत, की तुम्ही जे विचार करतात ते चांगले करायला सुरुवात करा. किंवा एखाद्या माणसाबद्दल आपण मत्सर, द्वेष करत असू, त्याचा आपल्याला राग येत असेल, हे विचार आपल्या डोक्यात येत असेल ना, तर साधी युक्ती आहे, त्याचं भलं म्हणत राहा. चेंज. मग आपण काय म्हणतो, देवा त्याचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा कर, देवाची भरभराट होऊ दे. रिप्लेस करून टाक. पहिलं काय होतं, हे वाटोळ होते. एक मला वाट लावली, त्यांनी माझी वाट लावली, त्याचं वाटोळ होऊ दे. हे विचार चालू असतात. हे रिप्लेस करून टाकायचे. कळलं? काहीच माहीत नसेल तर प्रार्थना म्हणायची. आमची प्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. कारण सद्गुरू नेहमी म्हणतात, की जेव्हा आपण माइंड फ्री असतं ना, तेव्हा सैतानाचं घर असतं. नको ते विचार येत असतात. म्हणून फ्री माइंड आहे ना, नेहमी प्रार्थनेने भरून टाकायचं. ही सवय करायची. जेव्हा जेव्हा तुम्हाला फ्री पिरियड मिळाला आणि नको ते चिंतन करायला लागलं, की लगेच प्रार्थना म्हणायची. प्रार्थना ही ते सुपर पॉझिटिव्ह विचार आहेत. हे विचार तुमच्या मनामध्ये जाऊन, 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 जाऊन तुमचा पॅटर्न हळू-हळू बदलायला लागणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे कुठेतरी मनाचं व्यवस्थापन आहे. येस, मनाची ही साधना आहे. ही प्रार्थना आणि भलं हे 2 आम्ही साधना सांगतो. भलं साधना म्हणजे कधी करायची? कोणाबद्दल जेव्हा वाईट विचार करतो तेव्हा लगेच ती साधना सुरू करायची. आता कोणाबद्दल माझ्या मनात वाईट विचार आला, लगेच स्टॉप करायचा. देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर. जरी वाटत नसलं तरी म्हण. हं. म्हणून वाटायला लागेल. कारण विचार आणि उच्चार याचा संबंध एकमेकांशी असतोच. उच्चाराने विचार बदलतात, विचाराने उच्चार बदलतात. बरोबर की नाही? बरोबर. त्यामुळे ही साधना जर तुम्ही सुरू केली, मग त्याच्यापुढे मी सांगेन व्हिज्युअलायझेशन करता येतं, येस. नंतर ॲफर्मेशन्स करता येतात. ती कशी करायची ती मी हळूहळू तुम्हाला सांगेन. पण म्हणजे ह्यातून दादा मला इतकं कळालं, की खरं तर आम्ही मनाचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं येस, आहे, की मनाला सवय लावणं. येस. कारण अनेकदा आमचा असा गोंधळ होतो, की आम्ही मनाला चालवतोय, की मन आम्हाला चालवतोय. विचार करू नको, मनच तुला चालवतंय. असा गोंधळ मनाच्या स्वाधीन आपण आहोत. स्वाधीन आपण एकदम. आहोत. पण बरोबर. मनाला स्वाधीन करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि यालाच मनाचं व्यवस्थापन. तू परफेक्ट शब्द वापरला. तू कुठेतरी वाचलं होतं का आमचं? हो दादा, मी जसं म्हणाले कारण मी माइंड मॅनेजमेंट नेहमी म्हणतो. हो. मनाचं व्यवस्थापन. आणि हा विषय इतका सुंदर आहे. लोकांना एवढा आवडतो तो. तो थोडक्यात मी मांडतोय. हो, थोडक्यात दादा. मनाचं व्यवस्थापन म्हणजे साधी गोष्ट आहे. हं. मनाला आवरणं, मनाला सावरणं, मनाला सजवणं आणि मनाला जोडणं. हं. 4 गोष्टी जर तुम्ही केलं तर माइंड मॅनेजमेंट तुमचं झालं. आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जीवनविद्या येते खरे म्हणजे. आता मनाला आवरणं म्हणजे काय? हं. आवर घालतो आपण. रामदास स्वामी सांगितले, मन किती आवरणं कठीण जातं मनाला. कठीण जातं. बरोबर? खरंय. चंचल म्हटलेल्या मनाला. त्यामुळे मन आहे ना, भविष्यामध्ये आणि भूतकाळामध्ये
चालूच असतं. हो, हो. तुम्ही बघा, तुम्ही जरा विचार करून बघा. आपण भविष्यामध्ये चिंता, काळजी किंवा प्लॅनिंग करत असतो हो. किंवा भूतकाळाचं अनिष्ट चिंतन करतो. चांगलं चिंतन फार कमी लोक करतात. किंवा काय छान छान गोष्टी झाल्या माझ्या आयुष्यात, तर फार कमी लोक करतात. कोण काय बोललं किंवा काल हां, काय वाईट घडलं काय लोक तेव्हा वाईट बोलले, माझ्या आयुष्यात काय वाईट घडलं, हे आपण तेच घेऊन बसतात आणि मग डिप्रेशनमध्ये जातात. हो. मी कित्येक लोक बोलले, आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली की किती त्याच्या रडायचं, किती रडायचं. अरे हा निसर्गाचा नियम आहे, जाणार तू पण जाणार एक दिवस. प्रत्येक जण जाणार असतो, मग किती त्याला रडायचं. आणि मग ते रडून रडून तोच तोच विचार करून करून डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे एकातनं दुसरं प्रॉब्लेम निर्माण करतात. मग समस्या आपणच निर्माण करतो. 2 दिवस रडणं, 3 दिवस ओके, 10 दिवस रडा, मग किती दिवस. शेवटी तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागतं परिस्थिती. तो काय माणूस परत येणार नाहीये. बरोबर. पण तुमचं आणखी समस्या तुम्ही वाढवू नका ना. पण हे पण लोकांना कळत नाही. म्हणून भूतकाळाचं अनिष्ट चिंतनामध्ये आपण गर्क झालेलो असतो आणि भविष्यकाळामध्ये चिंता आणि काळजी. असं तर होणार नाही. तुम्हाला मी सांगतो, जे सगळे सुखी आहेत, श्रीमंत आहेत, सगळं काही सुख, नुसतं म्हणजे नवरा चांगला आहे, सगळं चांगलं आहे, तरी ती चिंता करते. काय हम्म. हे राहील ना असंच, हे बिघडणार नाही ना, कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना, असं विचार करत बसतात लोक आणि त्याच्यातनं समस्या नवीन निर्माण करतात. म्हणून मनाला आवरणं गरजेचं आहे. मनाला आवरणं म्हणजे काय? अनिष्ट चिंतन करायला द्यायचं नाही त्याला. लक्ष पाहिजे आपलं. अनिष्ट चिंतन करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी काय घडल्या आयुष्यामध्ये, त्याचं चिंतन कर. त्यांनी एन्जॉय कर लाईफ. अरे, आज माझ्या आम्ही लोकांना शिकवतो, साधना म्हणून शिकवतो, की रोज आहे ना, रात्री विचार करायचा, की आज चांगल्या गोष्टी काय घडल्या आपल्या आयुष्यात. समजलं ना? कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी घडल्या ना, तरी आपण त्या मनात म्हणायचं, की माझं चांगल्या गोष्टी घडल्या. आणि गोष्टी घडत असतात. आज तू मला भेटली, मी तुला भेटलो, चांगली गोष्ट छान झाली ना. पॉडकास्ट. येस. मग माझ्यासाठी जो आनंद आहे ना, मग तो मी विचार केला पाहिजे, त्याचा विचार करत बसलं पाहिजे. कुठेतरी काहीतरी खट झालं, कुठ झालं, तोच विचार केला ना, तर तुमचं कधीच आवडता येणार नाही मन. समजलं? म्हणजे हा मॅनेजमेंट मधला पहिला रूल आला पहिला की गुण असा आहे, की आयदर कीप इट इन वर्तमान काळ, प्रेझेंट मध्ये ठेव. प्रेझेंट मध्ये त्याला राहा प्रेझेंट मोमेंट म्हणतात. म्हणतो. बरोबर. हा अध्यात्मामधला एक वेगळा साधना आहे ती. म्हणजे सतत वर्तमानात राहता आलं पाहिजे. भूतकाळाचं चिंतन नाही, अनिष्ट नाही, काहीच नाही आणि भविष्याचं पण नाही. फक्त भविष्याचं प्लॅनिंग. प्लॅनिंग. आता बरोबर. मला जायचंय हो. नवराष्ट्रामध्ये, नवभारतमध्ये मला जायचंय पॉडकास्टिंगला. तर मी प्लॅनिंग करणार, किती वाजता निघायचं, काय करायचं, हिला फोन करणार, सगळं मी करू शकतो. दॅट इज ओके, दॅट इज नॉट चिंता करायची. तर भविष्यकाळचं प्लॅनिंग करणं, भविष्यकाळाबद्दल ते ओके. हम्म. किंवा मी पॉडकास्टिंगला काय बोलू शकतो, चिंतन कशावर आहे, मन कुठला विषय घेतलाय, त्याचा मी विचार करू शकतो. दॅट इज ओके, ते वेगळं. पण प्रेझेंटमध्ये राहायला पाहिजे आपल्याला. म्हणजे जी ऍक्टिव्हिटी करतो आपण तिथेच राहायचं. तेव्हा दुसरे विचार नाही करायचे. आता आपलं प्रेझेंट मोमेंट चालू आहे. आणि अनेकदा माझं घर होईल का, माझं हे होईल का, ह्या विचारामध्ये राहतात. पण त्याच्यासाठी आपल्याला आत्ता प्रेझेंट मध्ये राहून काय काम करायचंय इथेच आम्ही इथेच लक्ष दे. गडबड. आता तुझं प्रेझेंट मोमेंट चालू आहे, माझं पण चालू आहे. बरोबर. कारण तू पूर्णपणे लक्ष माझ्याकडे देते, हो, हो. या ऍक्टिव्हिटीमध्ये लक्ष Activity देते. मध्ये आहे. मी पण ऍक्टिव्हिटी अडकलेलो आहे. हो, घरी काय चाललंय बिललंय याच्यामध्ये मला काय माहितीच पडलेलं नाही आता. नाही. बरोबर ना? हो. त्यामुळे आता जे चाललंय ना, याला म्हणतात प्रेझेंट मोमेंट. प्रेझेंट मोमेंट. म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहात त्या ऍक्टिव्हिटीमध्ये पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष. बरोबर. मग त्यावेळेला विचार नाही करायचा की घरी काय चाललंय, घरी मुलगा ऑफिसला शाळेत गेला की नाही, ते विचार तेव्हा नाही करायचे. बरोबर ना? बरोबर. पण ते विचार केली तर हरकत नाही, ते प्लॅनिंगचे विचार असतात. बरोबर. मुलगा बरोबर आहे की नाही, मुलाला काय झालं नाही ना, हेच अनिष्ट चिंतन आहे. म्हणून प्रेझेंट मोमेंट इज अल्टिमेट. ते जमत नसेल तरी सुद्धा चांगलं चिंतन करायला तर चालेल, हो की नाही. मी तुम्हाला सांगितलं, वरचं घाणेरडा विचाराला रिप्लेस कर. भूतकाळाचं चांगलं चिंतन करत राहा, काय चांगलं घडलं आज, हा विचार जास्त कर, काय वाईट घडलं घडण्यापेक्षा. तर ही जी सवय आहे ना, ही साधना लावली ना तुम्ही, तर तुम्हाला मनाला आवडता येतं. मनाला आवरणं म्हणजे मनाला भूतकाळात आणि भविष्यकाळात जायचं नाही. म्हणून त्याला भूत म्हटलेत. भूत म्हणजे भूत आहेत ती, डोक्यावर बसतात आपल्या, हो की नाही. बरोबर. म्हणून भूतकाळात आणि भविष्यकाळात जास्त रमायचं नाही. रमलं तर चांगलं. भविष्यकाळामध्ये चांगलं रमू शकतो तू. अरे माझं एकदम मस्त होणार आहे, माझं घर होणार आहे, नवीन घर होणार, ही हरकत नाही. चांगल्या कल्पना करायला काहीच हरकत नाही. पण ते वाईट कल्पना करत बसू नका. बरोबर, हे एक झालं. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये फोकस, त्याला प्रेझेंट मोमेंट म्हणतात किंवा माइंडफुलनेस म्हणतात. म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आपण राहिलं पाहिजे त्या त्या वेळेला. ती संपली की मग दुसरं तू करू शकतेस.
आता हे संपल्यानंतर तू पुढला विचार करू शकते. हम्म. तू पुढलं पॉडकास्ट कुठे करायचंय किंवा आपल्या घरचं काय राहिलं असेल, फोन बरोबर. करायचं सगळं करू शकते. पण हे करताना लक्ष इकडेच पाहिजे. मग चांगलं होतं लक्षात ठेवायचं. कुठलीही गोष्ट जे तू मन लावून करते किंवा फोकसनी करते ते चांगलंच होतं. म्हणून म्हणतात की मन लावून कामं करा, मन मग त्याला लावून काम यश करा. तुम्हाला नक्की आनंद मिळेल. पण मिळतो, आणि उत्साह आणि त्याचंही एन्थुझियाझमनी येतं. काम करता येतं, बरोबर. आयडियाज पण सुचतात, हो. कल्पकता येते, कल्पकता येते. इंट्युशन काम करतं, सगळं होऊ शकतं. बरोबर. आणि याला कारण पुन्हा ती चैतन्य शक्ती आहे. बरोबर. आणि म्हणजे मनाचे व्यवस्थापन जर मी इन शॉर्ट मध्ये बघितलं तर सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला आवरणं. आवरणं, आता त्याच्यानंतर दुसरं सावरणं. सावरणं. हा विषय खूप महत्वाचा विषय हो. आहे. कारण मन नेहमी अधोगतीलाच जातं. बहिर्मन. हम्म. मन म्हणजे बहिर्मन. बरोबर. ते नेहमी अधोगतीला जायला बघतं. का असं होतं? विचार करा. हो. मी मगाशी सांगितलं किती चांगलं असलं तरी वाईट होणार नाही ना, झालं खाली गेलं. हम्म. आणखीन चांगलं कसं होईल असा विचार मन नाही करत. हो, पहिले बरोबर की नाही? नेगेटिव्ह विचार येतो. त्यामुळे मन हे नेहमी अधोगतीला जातं. म्हणजे किती चांगलं असलं तरी ते खाली खाली जातं. किती चांगलं आता बघा श्रीमंत माणसं खूप असतात मोठी मोठी, ती हळूहळू अधोगतीला जातात. आपला व्याप वाढवतात, व्यसनं वाढवतात, नको त्या गोष्टी करतात आणि पुन्हा अधोगतीलाच जातात. अधोगतीला. बरोबर की नाही? बरोबर. तर मनाचा हा स्वभाव आहे की नेहमी अधोगतीला जाणं. तर त्याला ऊर्ध्वगती द्यायला पाहिजे आपल्याला. हम्म. कळलं ना? ऊर्ध्वगती म्हणजे काय? चांगले विचार देऊन त्याला निगेटिव्ह विचार करायला द्यायचाच नाही. म्हणजे रिप्लेस करणं आपण म्हणतो याला. रिप्लेस करणं सगळीकडेच लागणार आहे तुला. हा. इथे पण जाणार प्रत्येक गोष्टी रिप्लेस करणं इथं सोल्युशन फॉर एव्हरी स्टेप. बरोबर. कळलं ना? हा. पण सावरणं म्हणजे त्याला निगेटिव्हला जायला द्यायचं नाही आपण. ओके, त्याला थांबवलं थांबवायचं पाहिजे. आपण. तिथे सावरलं पाहिजे आपण. सावरलं पाहिजे. जसं आपण घसरलो, हम्म. पडलो, तर आपण आपल्याला सावरतो की नाही? हो, पडता पडता आपण स्वतःला सावरतो किंवा पडलो तरी पडू नये. उठतो. येस, सावरतो. पडूनच जात नाही ना हो आपण. हो, नाही बरोबर. तसं आपण जरी आपलं मन एक झालं खाली गेलं तरी त्याला सावरून पुन्हा आपण आपल्या चांगल्या याच्यावर आणायला पाहिजे. कळलं ना मी काय बरोबर. म्हणतो? हो. नंतर मनाला सजवणं हम्म. म्हणजे पुन्हा हेच शुभचिंतन. सतत सतत मनाला शुभ विचारांची सवय लावायची. मग ते भूतकाळाचं चिंतन तर शुभचिंतन व्हायला शुभचिंतन पाहिजे. करायचं. लोकांबद्दलचे विचार शुभ व्हायला पाहिजे. आपल्या भविष्याचे विचार शुभ व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक विचार मनाला सजवायचं म्हणतो मी त्याला. हम्म. म्हणजे मनाला डेकोरेट करायचं. आपण कसं इंटिरियर डेकोरेटिंग हो. करतो की नाही? हो. हं? सगळा कचरा काढून टाकतो ना मनात. बरोबर. आणि आणि मनाला छान आपण वेगवेगळ्या पद्धतीने सजवतो. आपण मस्तपैकी व्हॅक्युम क्लीन हो, करतो हे हो, सगळं. हो. तर आपल्याला मनाला पण क्लीन केलं पाहिजे. सजवायचं म्हणजे पहिलं क्लीन करायला लागतं. बरोबर. नाही तर एवढी घाण पडलेली आहे तर तू काय डेकोरेट करणार नाही. नाही ना. मग डेकोरेट करताना तू काय करते? पहिले साफ करते. तसं या मनाला साफ करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून निर्मळ मन हे खूप महत्वाचं मन आहे. ते इट इज अ पॉवरफुल माइंड. ज्याचं मन निर्मळ असतं ना ते पॉवरफुल असतं. लक्षात ठेवायचं. इट इज लाईक अ मॅग्नेट. इट कॅन अट्रॅक्ट एव्हरीथिंग इन लाईफ. हम्म. एव्हरीथिंग. Everything. चांगली माणसं, चांगल्या गोष्टी, श्रीमंती, प्रॉस्पेरिटी सगळं काही त्याला मिळू शकतं जर त्याचं मन निर्मळ असेल. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला मन निर्मळ करायचं, सगळा कचरा बाहेर आणि काढून त्याला टाकायचा. शुभ चिंतनाने सजवायचं. शुभचिंतनाने सजवायचं. मनाला सजवायचं म्हणजे काय करायचं पुन्हा की चांगले विचारांनी आपण ते भरून टाकायचं. एवढंच करायचं आपल्याला. बरोबर. म्हणून चांगले विचार सतत मनामध्ये धारण कसे करायचे याचा विचार करायचा आपण. बरोबर. आणि मनाला निर्मळ करायचं म्हणजे काय करायचं असतं की आपल्या मनामध्ये जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आहेत ना आपल्या मनामध्ये. हम्म. आपल्याला लगेच दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा आपलं चांगलं झालं की लगेच अहंकार वाढतो. हे सगळे मनाची हे आहेत, विकार आहेत. तर या विकारावर कंट्रोल आपल्याला आणायचं आहे. विकारावर कंट्रोल कसा आणायचा? तर सद्गुरू त्याच्यावर सांगतात भरपूर. ते मी सांगत नाही आता. कारण कंट्रोल करणं कठीण असतं. हो, खरं तर इंद्रियांवर नियंत्रण हा. आणणं. तर सद्गुरू म्हणतात नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे काय? तुला राग येतोय ना, हम्म. आवडण्याचा प्रयत्न कर. समजलं ना? आवडण्याचा म्हणजे काय? शांत राहण्याचा प्रयत्न कर. त्याच्यासाठी आम्ही काही काही साधना देतो. सांगतो ना प्रत्येक गोष्टीला खूप करायला लागतं. साधना. जो माणूस संतापी आहे त्याला हम्म. ॲफर्मेशन देतो मी. मी दिवसेंदिवस अधिकाधिक शांत होत आहे, निवांत होत आहे. असे साधना आपल्या करत राहिलो ना, आपण ॲफर्मेशन दिलं की माणूस तो शांत व्हायला लागतो.
कळलं ना. हे सगळं करण्याची शक्यता असते, लक्षात ठेवायचं. बरोबर. मी सांगितलं मधमत्सर आला की लगेच त्याचं भलं कर म्हणायचं. हम्म. रिप्लेस करायचं. कळलं ना. राग आला की इमिजिएट उत्तर द्यायचं नाही कधीच. छान. कोणी सांगितलं इमिजिएट रिॲक्ट नाही व्हायचं, मग रिस्पॉन्ड करायचं. हम्म. मग रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड मधला फरक काय, हा महत्वाचा मुद्दा येतो. हो. आपण रिॲक्ट करतो, बरोबर. रिस्पॉन्ड नाही करत. म्हणून तुम्हाला राग येतो ना, थांबायचं. म्हणून लोक म्हणतात ना पूर्वी 1 ते 10 म्हणा. हो. कारण तुम्ही जरा पॉज घेतला की तुमचा राग शांत होतो आणि मग तुम्ही बुद्धीने काम करता, नाहीतर रागाने काम करता. रागाने कुठलंही काम केलं खड्ड्यात झालं. रागाने काही बोललं आयुष्यभर तो घेऊन बसणार. म्हणून रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड. मग कसं करायचं रिस्पॉन्ड? थांबायचं, पॉज घ्यायचं. पॉज घेतलं की आपोआप आपण खाली येतो, राग कमी होतो आणि मग उत्तर द्यायचं. मग याच्यासाठी मी नवीन आयडिया सांगितली की लोकांचं ऐकल्यानंतर लगेच रिॲक्ट होऊ नको, हम्म. सगळं ऐकून घे. हम्म. म्हणून ऐकण्याचं स्किल वाढव. हम्म. ऐकणं पण महत्वाचं असतं. आपण ऐकत नाही, बरोबर आहे. आपण नुसते अर्धवट ऐकतो. त्याच्यावर एक मोठा सब्जेक्ट आहे आपला, कम्युनिकेशन स्किल म्हणून. कम्युनिकेशन आपण ऐकतच नसतो, अर्धवट ऐकतो आणि अर्धवट उत्तर देतो. एवढी घाई असते उत्तर द्यायची, पटकन रिॲक्शन रिॲक्शन होतं. म्हणून पहिलं ऐकण्याची कला आपण डेव्हलप केली पाहिजे, की सगळ्यांना पूर्ण बोलू द्यायचं. त्याच्यामध्ये फायदे पण खूप असतात, की त्याचा हेतू कळतो. का पूर्णपणे ऐकलं ना त्याचं मन लावून, की तो काय बोलतो, का बोलतोय, त्याचा हेतू काय आहे, स्पष्ट होत जातं आपल्याला. आणि मग आपल्याला रिस्पॉन्स चांगला करता येतो. आणि मग आपण वेड्यासारखं उत्तर देत नाही किंवा रागाने उत्तर देत नाही. हे सगळं करणं म्हणजे आपल्याला मनाला सजवणं आहे. हा विषय मोठा आहे, मी काय एका मिनिटात सांगू शकत नाही. मग थोडक्यात सांगितलं थोडक्यात. बरोबर. की आपल्याला मनाला सजवायचं आहे. म्हणजे कसं डेकोरेट करायचं. मग पहिला स्वच्छ कर, डेकोरेट कर आणि कायम स्वच्छ ठेवायचा प्रयत्न कर. बरोबर की नाही. जिथल्या तिथे वस्तू ठेवतो की नाही आपण, तसं आपण हे मनाला करायचं. सजवायला पाहिजे. शेवटचं महत्वाचं म्हणजे मनाला जोडणं. इथे अंतर्मनाचा संबंध येतो. अच्छा. मनाला जोडणं म्हणजे काय, अंतर्मनाच्या लेवलला, सबकॉन्शियस लेवलला वी आर ऑल कनेक्टेड. पण त्याला आपल्याला जोडायचं बहिर्मनाला आपल्या, जोडलेलोच आहोत. पण ते आपण स्मरण केलं की आपण जोडले जातो. आता फॉर एक्झाम्पल, हा मी तुम्हाला ओळखतो चांगला, आता- पण मी घरी गेल्यानंतर मी माझ्या कामात तुम्हाला विसरून जाणार. बरोबर. तर मी तुमचं स्मरण नाही केलं तर माझं तुमचं जोडलं जात नाही. बरोबर. वायर आहे, हो. जोडलेली वायर आहे, पण इलेक्ट्रिसिटी फ्लो नाही झाली. बटन दाबले की इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ना. बरोबर. आता इथे दिवा लावलेला आहे वरती, हम्म. बटन दाबलं की दिवा लागतो, तोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत वायर आहे. हम्म. बरोबर ना. तसं आपली वायर जोडलेली आहे. आपण सगळ्यांची वायरीने जोडलेलोच आहोत. हम्म. पण जेव्हा स्मरणचं बटन दाबतो तेव्हा माझा फ्लो तुझ्याकडे सुरू होतो. समजलं. बरोबर. फॉर एक्झाम्पल, मी हा. तुमचा विचार केला हम्म. की मला तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या माझ्या डोक्यात यायला सुरुवात होते. हम्म. काय छान आहे मुलगी, हम्म. किती सात्विक आहे, किती हम्म. छान बोलते. हे सगळे माझ्या मनात विचार यायला लागले की हे माझे विचार तुमच्यापर्यंत पोचतात. हम्म. हा नियम आहे. नियम आहे. कारण आपलं अंतर्मन जोडलेलं आहे. म्हणून बायका म्हणतात ना त्याची नजर वाईट आहे. हो हो हो. नजर म्हणजे डोळे तेच असतात, पण नजर वाईट म्हणतो. हम्म. का वाईट म्हणतो, का त्यांचे विचार वाईट असतात, ते त्यांच्यापर्यंत पोचलेले असतात. तसं जसे वाईट विचार पोचतात तसे चांगले विचार पण पोचतात. म्हणजे आपण वाईब्स म्हणतो मोस्टली. Yes, आता आम्ही vibes शब्द वापरतो. वाईब्स मॅच म्हणतो. Yes. आणि जसं तुम्ही एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं एका सुनेचं उदाहरण तिच्या सासू सोबत, येस, की तिने जे मनातून समजा आज सुद्धा नातेसंबंधांमध्ये आपण म्हणतो अनेकदा की जर मी वाईब्स समोरच्याला चांगले दिले तर ते तसेच मला रिटर्न येतात. हेच मनाचं व्यवस्थापन यालाच हेच म्हणतात. आपण आहे. म्हणून मन जोडलेलं आहे, लक्षात ठेवायचं आपण. बरोबर. म्हणून मी कोणाचंही स्मरण केलं की माझं फ्लो चालू होतो हे लक्षात ठेवायचं. मग तो बॉस असू दे, मित्रमैत्रिणीचा असू दे, बायकोचं असू दे, सासूचं असू दे, कोणाचं असू दे, कोणाचं असू दे. आपलं कनेक्शन सुरू होतं. आणि मग आपल्या ज्या भावना आहेत, शब्द जात नाहीत, बरोबर. शब्दाच्या मागे भावना ज्या असतात ना ते पोचतात. पोहोचतात. आणि त्या भावना जर चांगल्या असतील तर तुला रिस्पॉन्स चांगला मिळणार. त्यांच्याकडे वाईट असतील तसाच रिस्पॉन्स मिळेल. आपल्याला वाटतं त्यांना काय कळतं, तसं नसतं, कळतच नाही. म्हणून हे मन जोडलेलं आहे ना, हा विषय पटला पाहिजे. आणि हा आपण लक्षात घेऊन कोणाबद्दलही वाईट चिंतन करायचं नाही, कारण ते पोचतं, लक्षात ठेवायचं त्यांच्यापर्यंत. आणि एकदा पोचलं की रिलेशन खराब होतं. बरोबर. मग ते बाहेरून वाईट बोल किंवा आतून बोल, दोन्हीकडनं लिंक लागलेलीच आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सावध. दादा किती म्हणजे
खूप महत्वाचं टॉपिक आहे खरं तर मन म्हणजे. मन म्हणजे आणि माइंड अथांग मॅनेजमेंट. शक्ती आहे त्याच्याकडे माइंड मॅनेजमेंटमध्ये. कारण निर्मळ मन असणं, कारण ते तुम्हाला जे हवं ते अबंडन्स अट्रॅक्ट करू शकतं. आणि आवरणं सावरणं हे व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे. तर ते निर्मळ तसंच राहील, नाहीतर मग ते अशुद्ध होऊन पुन्हा आपण आहोत ते पाढे 55 हे होत जातील असं आहे. आता मला सांग, हे हं. सगळं खरं इझी आहे की नाही? खरंच दादा. आणि ह्या असं वागल्याने आपल्याला एवढा ट्रिमेंडस फायदा होणार आहे. हं, मी सांगू किती फायदा होऊ शकतो. हं. दादा तुमचे सांगा. नातेसंबंध चांगले होतात, तुम्हाला प्रॉस्पेरिटी मिळते, सगळेजण तुम्हाला कोऑपरेट करतात, सगळेजण कोऑपरेट करतात, सर्व काही तुम्हाला मिळण्याची शक्ती ह्याच्यामध्ये आहे, मनामध्ये. बरोबर. म्हणजे मनाचं सामर्थ्य किती विचार करतो. म्हणजे सुख, शांती, समाधान, समाधान, ऐश्वर्य. शांती मिळेल, समाधान मिळेल, रिलेशनशिप चांगली होईल, प्रॉस्पेरिटी होईल, करिअर चांगलं होईल, सगळं काही होण्याची ताकद आपल्या मनामध्ये आहे. तर मग आपण का करू नये मला सांग? पण तरी लोक करत नाही. पण दादा परत एखादा वेगळा प्रश्न घेते, जो मे बी तर त्याच्या तुम्हाला. अगोदर तुला एक गंमत हां, सांगतो. चालेल तरी दादा. लोक करत नाही. हो. माझं वाटोळं झालं तरी हरकत नाही, पण तिचं मी वाटोळं करणार, असं लोक. आता ह्याच्यामध्ये कुठे शहाणपण आलं मला सांग? माझं वाटोळं कशाला व्हायला पाहिजे? आणि तिचं वाटोळं करून तुला काय फायदा होणार आहे? पण हा विचार माणूस करत नाही. म्हणून ह्याला जीवनविद्येची संगत लागते, जीवनविद्येचं ज्ञान. म्हणून हे सतत ऐकायला पाहिजे. काहीच आहे. एकदा ऐकून नाही होत, सतत ऐकलं ना तर लक्षात रिइन्फोर्स होत जातं. हा, आता तू बोल, काय बोलत म्हणजे हे वैज्ञानिक दृष्ट्या खरोखर असंच आहे की संगत महत्वाची आहे, तर तुमचं मन हे सगळं राहील. आता जसं मी म्हणाले की अनेकदा आता तुम्ही सांगितलं, पण अनेकदा परिस्थिती, मी परत हा प्रश्न घेते, की आपण बातम्या ऐकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्यातून हे कळालं की आपल्याला चांगले विचार ठेवायचे, सकारात्मक विचार करायचे, पॉझिटिव्ह राहायचे. पण परिस्थिती असते किंवा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात की त्याच्यामुळे पुन्हा हे मन डायव्हर्ट होतं आणि पुन्हा ते त्या नेगेटिव्ह थॉटकडे जातं. मग त्यावेळेला हे जे व्यवस्थापन करणं कठीण जातं, त्याच्यासाठी काही करू शकतो का? पुन्हा ज्ञान, हं, अवेअरनेस. हं, मला सांगा, अशा गोष्टी किती घडतात? आपल्याला ह्या गोष्टी ठसवून सांगितल्या जातात. हं. आता एखादा बलात्कार झाला, हो. बरोबर, वाईटच तो, मी नाही म्हणत नाही. हं, पण असे किती बलात्कार होतात दिवसातनं? फार कमी होतं. आपण रोज जगतोय. हं. विमानाला अपघात किती होतात? तो काही नियम नाही ना. नाही. त्यामुळे ह्या निगेटिव्ह बातम्या ज्या येतात पेपरामध्ये म्हणा किंवा रेडिओ टीव्हीमध्ये, त्या खूप फोकस करून सांगितल्या जातात. त्याच दाखवत राहतात. जळलेली एखादी गाडी जळली, काय दाखवायची गरज आहे का? आता रेडिओ आपला रोडवर ॲक्सिडेंट झाला, ती काय मोठी घटना आहे का? सगळीकडे होत असतात ॲक्सिडेंट. आणि ते का होतात ते सुद्धा माहिती आहे आपल्याला. त्याच्यावर तुम्ही उपाय शोधा ना. नुसतं ते टीव्हीवर दाखवत 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 काय फायदा आहे? म्हणजे काय रोज ॲक्सिडेंट आपल्याला होतात का? पण आपलं लक्ष तिथेच आपलं वेधतो आपण. हो. म्हणून आपण ह्या गोष्टी नियम आहेत, त्याला अपवाद असतात. तर कितीही चांगले रोड बांधले, ते शेवटी चालवणारा माणूस तर दारू पिऊन चालवायला लागला. तर त्याला काय करता येत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते करूया आपण. पण तोच विचार घेऊन म्हणलं जायलाच नको मग कुठे. बरोबर. मग फिरायलाच नको. मग घरी बसलं तरी भूकंप होऊन खाली पडू शकतो. आता भूकंप काय रोज होत नाही ना, नाही, नाही. किंवा कुठल्याही गोष्टी रोज होत नाही. त्यामुळे हे जे वाईट गोष्टी ज्या दाखवल्या जातात ना, त्या आपल्याला फिल्टर करता आल्या पाहिजे. हे नियम नाही, अपवाद आहेत. आणि याच्यावर आपण काम केलं पाहिजे ना. आता समजा मुलींना त्रास होतोय. तुम्ही नका जाऊ ना रात्रीच्या वेळेला. काही मुलींना एवढं रात्रीच्या वेळेला फिरायची आवड आहे. हो. 12-1 वाजता काय मजा वाटते म्हणे. हो. पार्टीज आणि हे आता मी सगळं. असं म्हणत नाही, मुलगी असू दे, मुलगा, दोघांनाही भीती आहे. बरोबर. मुलींना तसं नाही, मुलांना पण भीती मुलांना आहे. पण आहे. पण मुलांना जो ताकद काय आहे? उद्या 10 गुंड माझ्या अंगावर, मी काय करू शकतो? काही करू शकत नाही. समजलं ना? आपल्याला सरेंडर व्हायला लागतं. त्यामुळे आपण आपली काळजी घेणं, ह्याच्यातनं शिकून आपण आपली काळजी घेतली पाहिजे. हे महत्वाचं आहे. आपण काय करतो, ते चघळत बसतो त्याच्यामध्ये. तर तेच चिंतन करत बसतो. कशाला चिंतन करायचं? आता विमानात बसल्यानंतर, हं. ते विमान पडणार तर नाही ना? परवा एक पडलं, हे तर पण असा विचार करण्यापेक्षा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं भलं कर, सर्वांचं रक्षण कर, म्हणत राहा ना. हे म्हटलं जास्त बरं नाही का? बरोबर. उगीच कशाला मनाला उगीच नको त्या गोष्टी करायला म्हणजे लावायच्या. परत आपण बहिर्मन आणि संगत ह्या 2 गोष्टी मी महत्त्वाच्या म्हणून इथे म्हणून परिस्थितीचा विचार खूप करू नका. करू. आपली मनस्थिती बदलायचा प्रयत्न करा. प्रयत्न करा. पण दादा हे सगळे आपण म्हणतो की विचारांवरती आलं, म्हणजे मी समोरच्याबद्दल चांगले विचार करावे माझ्या स्वतःसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी. मी वाईट चांगले देते, पण समजा माझ्याबद्दल कोणी विचार निगेटिव्ह करत असतील किंवा माझ्याबद्दल किंवा इतरांबद्दलही कोणी चांगले विचार करत नसतील, म्हणजे मी सद्गुरू वामनराव पै यांना मी फॉलो करते, पण असे सगळेच करत नसतील ना,
मग ह्याच्यासाठी काय करू शकतो आणि ह्याला काय नेमका उपाय? सद्गुरूंनी एक चांगला शब्द कॉइन केलाय, तो म्हणजे थॉट पोल्युशन, विचार प्रदूषण. सद्गुरू काय म्हणतात की सगळी प्रदूषणं जेवढी आहेत ना जगामध्ये, मग ते हवेचं असू दे, पाण्याचं असू दे, सगळी प्रदूषणं याचं मेन कारण विचार प्रदूषण आहे. कसं? कारण माणूस प्रदूषण का करतो, पहिला विचार करतो ना हो. की माझं भलं व्हावं, बाकी राष्ट्र गेलं खड्ड्यात, माझा प्रॉफिट व्हावा. बिझनेस म्हणून काय विचार करतो, माझा प्रॉफिट, हो. बाकी मी गॅस वाईट सोडले वरती आणि हवेचं प्रदूषण झालं तरी मला काय त्याचं पडलेलं नाही, बरोबर. मला महत्व आहे माझं प्रॉफिट, बरोबर की नाही. असे विचार सगळेच करत असतात, त्यामुळे ना प्रदूषण होत असतं. हम्म. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की जसं आपलं जग आहे ना, हम्म. आपलं हे जग आपल्याला दिसतं, बरोबर. तसं ह्या जगामध्येच विचारांचं पण जग आहे. म्हणजे आपल्याला ते विचार दिसत नाहीत, बरोबर. कारण ते इनविजिबल आहेत. हो. पण विचारांचं जग आपल्या भोवती आहे. जसं पाण्यामध्ये जंतू आहे, आपल्याला दिसतात, नाही, आपल्या सेन्सला सगळ्या गोष्टी दिसत नाही. दिसत नाही. तसं विचारांचं प्रदूषण सगळीकडे भरलेलं आहे. का सांगा, कारण विचार ही शक्ती आहे. हम्म. आपण म्हणतो ना विचार शक्ती. विचारशक्ती. मग बरोबर. शक्ती म्हटलं की त्याची एनर्जी, मग त्याला व्हायब्रेशन असणार, फ्रिक्वेन्सी असणार, सगळं असणार की नाही. तर ही जी विचार आहेत ना, हे या विचार जगतामध्ये, किंवा त्याला कॉस्मिक माइंड म्हणतात किंवा विश्वमन म्हणतात, या विश्वमनामध्ये सगळ्यांचे विचार असे व्हायब्रेशन पसरलेले आहेत. फ्लो होत आहेत. बरोबर. सगळ्या जगातले लोक जे काही विचार करतात ते सगळे या विचार जगतामध्ये आहेत. आता त्याचा परिणाम आपल्यावर होतो. मग त्याच्यासाठी काय काय असतं करावं? की आपले जसे विचार आहेत हम्म. तसे आपण ते विचार अट्रॅक्ट करतो. कळलं? आता माझ्या विचारांची फ्रिक्वेन्सी जशी आहे तशा फ्रिक्वेन्सीची परिस्थिती, तर त्याचे विचार करणे परिस्थिती किंवा तशी फ्रिक्वेन्सी असलेले लोक, व्यक्ती, घटना, गोष्टी या सगळ्या माझ्याकडे आकर्षित होतात. अच्छा. माझ्या फ्रिक्वेन्सीवर सगळं अवलंबून आहे. कळलं? कळालं. विचार प्रदूषण तर आहे जगामध्ये, घाणेरडे विचारांनी सगळं भरलेलं आहे जग. कारण निगेटिव्ह विचार करणारे लोक जास्त आहेत, हो दादा. पॉझिटिव्ह विचार करणारे लोक फार कमी आहेत. म्हणून ही जीवनविद्या जगात जाण्यासाठी आम्ही प्रयत्न का करतो, आणि हे विचार प्रदूषण कमी व्हावं, बरोबर ना. बरोबर. आणि म्हणून हा प्रिन्सिपल तुम्हाला कळलं, शास्त्र कळलं हो. की तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला चांगली आणि ती स्ट्रॉंग फ्रिक्वेन्सी जर चांगली असेल, हाय असेल, बरोबर. सात्विक असेल, उच्च विचाराची असेल, तर तुमच्याकडे संगत पण तशीच येते. बरोबर. तशीच माणसाचे विचार, तसे लोक तुमच्याकडे येणार, तशीच चांगली परिस्थिती तुमच्याकडे येणार, तशाच चांगल्या घटना तुझ्याकडे यायला लागतील. म्हणून आपल्या फ्रिक्वेन्सीवर सगळं अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला आपल्याकडे मेन हा, लक्ष मग आता द्यायचं. विचार प्रदूषणाचा विचार केला तर आपण काय करू शकत नाही, पण बरोबर. आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलू शकतो. कळलं? म्हणून बरोबर. मनाचं व्यवस्थापन म्हणजे काय, आपली फ्रिक्वेन्सी बदलायची. आपली एकदा फ्रिक्वेन्सी बदलली, मी मगाशी म्हटलं, ऑटोमॅटिक सगळं सगळं चांगलं व्हायला लागणार. जगात चांगलं पण आहे, वाईट पण आहे ना. हे विचार करूनच दादा छान वाटतंय वाटतं ना, की चांगले विचार करणारी माणसं आहेत ना हो जगात, हो हो. चांगले बोलणारी पण माणसं आहेत, चांगले करणारी माणसं आहेत, केवढी तरी मोठी माणसं चांगली केलेली आहेत. तर अशी चांगली संगत तुम्हाला मिळायला लागते, समजलं ना. म्हणून मूळ सगळं आपल्याचकडे आहे. म्हणून तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू म्हणशील बाकीच्या लोकांना मी काय करू, हो. मला संगत अशी मिळाली, माझी परिस्थिती वाईट आहे, मी गरीब जन्माला आले, नथिंग डुईंग. हम्म. तू तुझे विचार बदल, मनस्थिती बदल, हळूहळू परिस्थिती बदलायला लागेल. मनस्थिती बदलणं हे तुला जमलं पाहिजे, मग परिस्थिती बदलेल सगळी. आपण परिस्थितीने झगडतो, कुठली गोष्ट घडली त्याची जाऊन मारामारी करून त्याला हे कर, हे कर, ते करत असतो. पण आपली मनस्थिती बदलत नाही. मनस्थिती बदल ना, आपोआप तो बदलेल बघा. एवढी ताकद त्या आपल्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. म्हणून विचार प्रदूषण हा एक सद्गुरूंचा शोध आहे तो. आणि याच्यावर सद्गुरूंना असं वाटतं की विश्व प्रार्थना याच्यावर सोल्युशन आहे. म्हणून विश्व प्रार्थना जर प्रत्येकाने म्हटली जगामध्ये तर काय होईल, हे प्रदूषण कमी होत जाईल ना. पोल्युशनच तुम्ही निघून विचार जाईल. करा हो. की आता एखाद्या ग्लासमध्ये गढूळ पाणी आहे, आपण त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकत राहिलं, ते गढूळपणा बाहेर पडत नंतर हळूहळू ते स्वच्छ होतं की नाही. बरोबर. तसंही विचार प्रदूषण स्वच्छ करायचं असेल तर आपल्याला चांगल्या विचारांचं काय म्हणतात रोपण करायला लागेल. रोपण करावं लागेल खरंच. म्हणून ही जीवनविद्या, ही विश्व प्रार्थना घरोघरी पोचली पाहिजे. सगळे लोक म्हणायला सुरुवात केली पाहिजे
मग काय मजा येईल बघा. खरंच ना दादा, जर सगळ्यांच्या म्हणजे संपूर्ण जगभर जर ही जग विश्व एकदम प्रार्थना सुधारून केली, जाईल. पूर्ण सुधारून जाईल. आणि आपण म्हणजे आपण जे म्हणतोय की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं, विकसित करायचंय, सगळं विकास होऊ काय आपण शकतं. सगळं करू सगळं शकतो करू मग. शकतो. दादा आपण थोड्या प्रश्नांच्या आधी आपण एक प्रश्न घेतला होता, मन आणि बुद्धी ह्यातला फरक आणि हे कसं एकमेकांना अवलंबून आहे किंवा कशा पद्धतीने काम होतं. आता मी विचारेन की मन आणि शरीर म्हणजे आपण मनामध्ये जे विचार करतो त्याचा आपल्या शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होतो. इवन मी हे सुद्धा विचारेन की अनेकदा आपण दुसऱ्यांबद्दल वाईट म्हणतो, त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होतो का? हे लक्षात ठेवा, दुसऱ्यांबद्दल वाईट म्हणतो तेव्हा विचार तुमचे असतात. बरोबर. बरोबर. मग त्या विचारांचा आपलं एक महत्वाची गोष्ट आहे की चैतन्य शक्तीच्या लेवलला किंवा सबकॉन्शियस लेवलला तू आणि मी वेगळे नाहीत. आता याच्यावर मी जात नाही डिटेलमध्ये. पण जे म्हणतात ना काय म्हणतात, सर्वकडे एकच फ्रिक्वेन्सी आहे. परमेश्वर भरलेला आहे, परमेश्वर. बरोबर. सर्व एक आहेत म्हणतात ना. हो हो, सबका मालिक एक आपण सबका जो- मालिक एक आहे, सब हे सगळे एकच आहेत खरं म्हणजे. बरोबर. तर अहम ब्रह्मास्मी वगैरे सगळं म्हणतात ना, तर सगळे खरे एकच आहेत. पण ते वेगळे झाले ते त्याच्यावर मी जात नाही विचार करून. तर सबकॉन्शियस लेवलला खरे आपण एकच असतो. हम्म. तर मी तुझं वाईट म्हणतो तेव्हा तू स्वतःचं वाईट म्हणत असते. मी तुझं काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करतो, मी तू स्वतःचं वाईट करण्याचा प्रयत्न करतो. कारण तू आणि मी सबकॉन्शियस लेवल एकच आहे. म्हणून आपल्या सबकॉन्शियसला तू आणि मी नाही आहे. म्हणजे ह्याचं वाटोळ होऊ दे. हम्म. वाटोळ शब्द येणार तर तुमचं वाटोळ करणार, त्याचं होणार नाही वाटोळ. तुमच्या विचारांनी म्हणतात ना, तुझ्या विचारांनी गाय मरत नाही, हम्म, हम्म, हम्म. तसं म्हणजे- तुझ्या विचारांनी त्याचं वाटोळ होणार नाही. लक्षात ठेव, बरोबर. तुझ्या विचारांनी तुझं वाटोळ होणार हे लक्षात ठेव पहिल्यांदा. कारण वाटोळा शब्द तू म्हणतोय पुन्हा पुन्हा, तो अंतर्मनामध्ये जाणार आहे आणि अंतर्मन वाटोळ तुझं करणार, त्याचं नाही करणार. म्हणजे आपण लहानपणी बोलायचो, तू समोरच्याकडे एक बोट दाखवणार, 4 बोट Yes. स्वतःकडे असणार. म्हणून एक लक्षात ठेवायचं हम्म. की हे जे शरीर आणि मन हम्म. याचा घनिष्ठ संबंध आहे. तो दुवा काय, विचार. बरोबर. समजलं ना. आणि हे आपण सहज प्रूव्ह करतो नेहमी की श्वास तुम्ही मंद केला किंवा श्वास स्थिर केला की मन स्थिर होतं. हम्म. मन शांत असलं की श्वास हळू होतो, राग आला की श्वास वाढतो. ह्याचा अर्थ काय, मन आणि हे जोडलेलं आहे. शरीर किती जोडलेलं आहे, प्रत्येक सेलमध्ये आपलं मन आहे, प्रत्येक सेलमध्ये. कारण मन म्हणजे ती जाणीव, जाणीव म्हणजे ईश्वरी शक्ती, ती प्रत्येक ठिकाणी भरलेलीच आहे ना. शक्ती नाही असा जागाच नाही आहे, प्रत्येक सेलमध्ये आपली शक्ती आहे. आणि ही चैतन्य शक्तीच हे सगळं कार्य करत असते. आपल्याला वाटतं मेंदू काम करतो, हम्म. हम्म. मेंदू इज अ इक्विपमेंट, ते चालवायला कोणी लागतो की नाही. बरोबर. आता तुम्ही सांगा की अन्न तुम्ही एकत्र आणलं एका भांड्यामध्ये, हम्म. ते शिजेल असं नुसतं आणून? नाही. त्याला गॅस लावायला लागतो ना, बरोबर. उष्णता द्यायला लागते. हो. तसं मेंदूमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, न्यूरॉन्स आहेत, Protons. ट्रान्समिटर्स आहेत, हम्म. काय काय आहे तिथे सगळं. बरोबर. हम्म. आणि लोक म्हणतात हा मेंदूच काम करतो सगळं, मेंदूच विचार करतो, मेंदूच भावना. हम्म. मेंदू करत नाही, मेंदू इज अ इक्विपमेंट. लक्षात ठेवायचं, मेंदू कुठे करतो, तिथे मनाची शक्ती आहे म्हणून तो काम करू शकतो. समजलं मी काय म्हणतो ते. जसं मी अन्न शिजवायला उष्णता लागते, बरोबर. तसं मेंदू काम करण्यासाठी ही शक्ती लागते. दादा, त्याशिवाय मेंदू एखाद्या काम करतो. उदाहरणाने सांगा ना. कॉम्प्युटर, हा. कॉम्प्युटरमध्ये सगळं आहे, हा. तुमच्या सॉफ्टवेअर आहे, सगळं आहे, सगळं आहे. सगळं आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटर ठेवलं चालेल, तो नाही. नुसतं बघते काय होणार नाही ना. नाही होणार. जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी देत नाही बरोबर. तोपर्यंत कॉम्प्युटर सुरू होत नाही. सुरू होत नाही. सॉफ्टवेअर सुरू होणार, सगळं सुरू होणार. बरोबर. बरोबर. कधी सुरू होणार, इलेक्ट्रिसिटी गेली. Electricity गेल्यावर. तसे आता इलेक्ट्रिसिटी स्थूल आहे. हम्म. ही आपण जी शक्ती म्हणतो, मनाची शक्ती म्हणा किंवा जी जाणीव आपल्याकडे आहे, हम्म. ही सगळीकडे भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञान आहे. सच्चिदानंद स्वरूप म्हणतात त्याला. मग तिथे ज्ञान आहे, तिथे शक्ती आहे, तिथे आनंद आहे, सगळं आहे तिथे. समजलं. आनंद आहे म्हणून तिथे सगळी व्यवस्था आहे आतमध्ये. कळलं का. म्हणून आपल्या ठिकाणी मी नेहमी म्हणतो कम्युनिकेशन आहे, कॉऑपरेशन आहे, कोऑर्डिनेशन आहे, कोलॅबोरेशन आहे, हम्म. सगळं आतमध्ये चालू आहे. आता हे कोण करतंय, प्रत्येक सेल दुसऱ्या सेलची कोऑर्डिनेट करते, कम्युनिकेट करते. आपण इथे मोठं शास्त्रीय कारण सांगतो की न्यूरॉन फायर होतात, न्यूरॉन इलेक्ट्रिकल सिग्नल देतात, हे जातात. हे सगळं करण्यासाठी ज्ञान लागतं. ही
सगळी व्यवस्था चालू आहे ना आतमध्ये, हम्म. ही ज्ञानावर चाललेली आहे. तुम्ही विचार करा, कशी तुम्ही नुसती विचार केला तर तुम्हाला एकदम गरगरेल. कसा प्रत्येक सेलला आपलं कम्युनिकेट होतं, हो. प्रत्येक सेलमध्ये वाढण्याची क्षमता आहे, कसे ते वाढतात, कसं ब्लड शुद्ध होऊन परत जातं, काय आहे म्हणजे किती मोठी लाईन आहे आपल्या आतमध्ये, पाईपलाईन रक्ताची. हे सगळं विचार केला तर तुम्हाला डॉक्टर काय करतात ते फक्त रिपेअर करतात. डॉक्टर काय करत नाही, सगळं आपोआप चाललेलं आहे. आता हे आपोआप चाललेलं आहे ना, हे अंतर्मन करत असतं. आणि याला बिघडवण्याचं काम पण आपणच न करतो. अंतर्मन हे चालवण्याचं काम करत असतं. हम्म. म्हणून कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन ते सगळं चाललंय ना, हम्म. हे सगळं अंतर्मनाची अंतर्मन शक्ती ती करते. ती करते, सगळं हम्म. कंट्रोल करत असते. मग हा कंट्रोल बिघडवतो आपण. ही सगळी व्यवस्था नीट चाललेली असते. मग आपले विचार वाईट सुरू झाले, हम्म. आपल्या मनामध्ये संघर्ष सुरू झाला, मनाला त्रास व्हायला लागला, मनामध्ये मद मत्सर राग व्हायला लागले, की त्याचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो. आणि मग ते सिक्रिशन हार्मोन्सचं तसं व्हायला लागतं. कळलं? म्हणून हा मन आणि बॉडीचा संबंध आहे ना, खूप मस्त आहे. लोक याच्यामध्ये खूप गोंधळ घालत आहेत. काही लोक म्हणतात ते न्यूरो सायन्सवाले, की मन हे मेंदूमध्येच आहे. चुकीचं आहे. मन हे मेंदूमध्ये असूच शकत नाही. मन ही शक्ती आहे, मन ही जाणीव आहे. ती मेंदूमध्ये कशी असेल? मेंदूला चालवणारी मन आहे. कळलं? म्हणून माइंड आणि बॉडी याचा प्रचंड कनेक्शन आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो, हेल्दी माइंड विल गिव्ह यू हेल्दी बॉडी. तुमचं मन निर्मळ असेल, तुमचं हेल्दी बॉडी राहणार, नाहीतर तुमचा त्रास होत राहणार. बरोबर. कळलं ना? म्हणून हे हार्मोन्स आहेत ना, लोक म्हणतात हॅपी हार्मोन्स गेले की लोक हॅपी होतात. चुकीचं आहे. अच्छा. तुम्ही जेव्हा विचार तुमचे हॅपी असतात तेव्हा हॅपी हार्मोन्स हार्मोन्स होतात. होतात. आणि मग ते काय माहिती तुम्हाला गंमत सांगतो, हम्म. आपल्याला आनंद जो होतो तो आनंद विजिबल नाहीये, इनविजिबल आहे. आणि तो दिसतो कसा? आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, टाळ्या वाजवतो, हो, हो, हो. आपण हसतो, हो. असं असं करतो. आपण हे सगळं व्यक्त होतं. व्यक्त कधी? होतं. जेव्हा आपण आनंदी होतो तेव्हा. मग आनंदी होणं हे इनविजिबल आहे, पण ते आनंदी होणं हे शरीरावर आनंदी हार्मोन्स फेकतात, हॅपी हार्मोन्स जातात, आणि ते तुमच्या चेहऱ्यावरून चेहरा प्रसन्न होतो. हात आमटी करतात, डोळे एकदम असतात, Yes, विस्तारतात, yes, yes. डोळ्यात कधी कधी पाणी येतं आनंदाने. हे सगळं होतं ना, हे हॅपी हार्मोन्सने होतं. हम्म. पण हे हॅपी हार्मोन्स कधी निघतात? जेव्हा आपण हॅपी होतो तेव्हा. हॅपी होतो तेव्हा. तेव्हा असा हा संदर्भ आहे. पण लोकांना वाटतं हॅपी हार्मोन आले की आपण, हम्म. असं नसतं. उलटं पण होतं. कधी कधी शरीरामधनं जे हार्मोन्स बाहेर पडतात त्याचा परिणाम मनावर होतो. तो कसं सांगतो? हम्म. आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, हा. तर एक्सरसाइज करण्याच्या अगोदर कंटाळा येतो, कंटाळा येतो. पण केल्यानंतर काय वाटतं? फ्रेश आणि छान. फ्रेश वाटलं नाही असं वाटतं ना. मग हे फ्रेश का वाटतं? कारण एक्सरसाइज केल्यानंतर ते हार्मोन्स, त्याला काहीतरी म्हणतात, नाव आहे त्याला काहीतरी, ते हार्मोन्स बाहेर पडतात, त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. कळलं? म्हणजे एक्सरसाइज केल्यामुळे मन आपलं हार्मोन चांगले बाहेर हार्मोन्स पडले, त्याचा परिणाम आपल्या मनावरती. मनावर होतो आणि फ्रेश वाटतं, मन पण फ्रेश वाटतं. वाटतं की नाही? बरोबर. त्यामुळे या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही जे करता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तुमचा जो आनंद असतो तो त्यांच्या थ्रू चेहऱ्यावर दिसतो. पण लोक जे म्हणतात की हॅपी हार्मोन्समुळे तुम्ही हॅपी होता, हे चुकीचं आहे. जे करते हे दोन पहिये आहेत, मन आणि शरीर, जे एकमेकांना येस, सोबत घेऊन एकमेकांना चालतात, सोबत घेऊन काम करत काम करत असतात. असतात. मन ही शक्ती आहे, जाणीव आहे. बरोबर. जाणणारं मन, हम्म. आता स्पर्श केला तर जाणणारं मन असतं, पण ते जाणतं कसं? इंद्रियामार्फत. इंद्रिय. आता तुम्हाला जर डोळेच नाही तर तू कसं पाहणार? नाहीच. पण डोळ्यानंतर तू पाहिल्यानंतर डोळ्यामुळे पाहत नाही, जाणतो ते मन असतं. बरोबर. कारण आता मी तुला पाहिल्यानंतर हम्म. तू कशी आहे, काय आहे, हे सगळं माझ्या मनामध्ये कशामुळे येतं? माझ्या माइंडमुळे येतं. म्हणून मेमरी इज अ फंक्शन ऑफ सबकॉन्शियस माइंड, नॉट फंक्शन ऑफ ब्रेन. ब्रेन इज अ ॲपॅरेटस, म्हणजे इक्विपमेंट आहे ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी. बरोबर. समजलं ना? म्हणून अनेकदा आपण बोलतो की ह्याची विल पॉवर स्ट्रॉंग आहे आणि म्हणून तो ती फिजिकल कुठलीही काही त्रास असो त्याच्यावरती तो मात करतो. मात करतो. आणि अनेकदा गडबड झाली मनाच्या विचारांमध्ये की ती आपल्या अस्वस्थता आपल्या शरीरावर सुद्धा शरीरावर दिसते. पण येते. बरोबर. सगळं दिसायला लागतं ना दिसायला तोंडावर. लागतं.
ते तुम्ही होतं. एकदा काळजी चिंता झाली की तुमच्या चेहऱ्यावर दिसायला चेहऱ्यावर लागते, दिसायला डोळे हे लागतं. होतात, बरोबर. असे होतं, आपण असं हो, बघायला हो. लागतो. मला बरं नाही सगळं वाटत आहे, बरं अस्वस्थ नाही वाटत वाटतंय आहे, मी मला आपण ऍसिडिटी झाली, काही म्हणतो काही आपण. म्हणत हे होता. सगळे परिणाम त्याचे होत असतात. खरंच आहे, म्हणून खरंच आहे. मन आणि बॉडी म्हणजे मन ही जाणीव जी आहे ना, हं, ही जी शक्ती आहे ना, ती बरोबर. प्रत्येक सेलमध्ये आहे. न्यूरॉनमध्ये जो तीच आहे, म्हणून न्यूरॉन सिग्नल देत आहेत, नाहीतर देणार नाही. देणार. दादा खूप खूप धन्यवाद. ग्रेटफुल मी म्हणेन, कृतज्ञता व्यक्त करेन. आज तुम्ही इथे पुन्हा आलात आणि खूप छान असा आपला संवाद आणि चर्चा झाली आणि खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. माझ्या मते महत्त्वाचा बेसिक रोल आहे हा मनाचा आणि तो चॅप्टर आज आम्ही शिकलो. त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला पण खूप धन्यवाद. तुमच्या संपूर्ण क्रूला धन्यवाद. कारण तुम्ही सगळे माझ्यासाठी काम करतायत. कारण माझं हे काम तुम्ही पुढे सोपं करताय. कारण मला लोकांपर्यंत पोहोचायचं ते काम तुम्ही करताय. त्यामुळे मी खरं तुम्हाला धन्यवाद म्हटलं पाहिजे. धन्यवाद. आणि नवराष्ट्र चॅनेलला आणि नवभारत तुमचं जे आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा भाग आणि दादांसोबतचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपल्या नवराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.